महानगरपालिकेच्या हद्दीतील दिव्यात बेकायदेशीरपणे इमारतींवर मोठी तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि त्यासाठी 10 ते 15 जेसीबी वापरण्यात येत आहेत आणि सुमारे 7 ते 8 इमारतींवर ही कारवाई होणार आहे। कारवाईच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मात्र या कारवाईला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय। एक मोठी बातमी आपण पाहतोय, ठाण्यातल्या दिव्यामध्ये बेकायदेशीर इमारतींवर आता मोठी तोडक कारवाई सुरू आहे आणि या ठिकाणी या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडे। विकास, दिव्यामध्ये बेकायदेशीर इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे असं समजतं आणि या ठिकाणी आता स्थानिकांचा विरोध देखील सुरू झालेला आहे। सध्या तिथे स्थिती काय आहे? केफाट्यामधील खान कंपाऊंड नावाचा जो काही भाग आहे या ठिकाणी अनधिकृतपणे 7 ते 8 इमारती बांधण्यात आल्या होत्या। न्यायालयाच्या आदेशानंतर आजपासून या इमारतींवरती तोडक कारवाई सुरुवात करण्यात आलेली आहे। खास करून या इमारती बांधल्यानंतर या ठिकाणी काही रहिवासी राहत होते, त्यांनी विरोध केला असता त्यांना पोलीस आणि महानगरपालिकेच्या वतीनं थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आले। कारण की ज्यावेळेस चांगले सुरू असते त्यावेळेस कुठल्या प्रकारचे आडूस प्रकार घडू नये त्यासाठी स्थानिक जे काही रहिवासी आहेत ते विरोध करतात। त्यामुळं त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। 10हून अधिक जे काही रहिवासी आहेत त्यांना ताब्यात घेतलंय। आज दिवसभर कारवाई सुरू राहणार आहे। उद्या देखील अशा प्रकारची तोडक कारवाई सुरू राहणार आहे। त्यामुळे नक्कीच जे काही अनधिकृत 7 ते 8 इमारती त्यांच्यावरती देखील कारवाई आज सुरू राहणार आहे आणि कुठला आणखी प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। नक्कीच धन्यवाद विकास या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय दिव्यामध्ये आता बेकायदेशीर इमारतींवर तोडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे, त्यामुळे स्थानिक आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे।